मित्रांनो, अबोली या मालिकेच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागात आपण बघणार आहोत. लाली रमाला म्हणते, रमा, मी आज तुझी इज्जत काढणार आहे, तुला मी असंच सोडणार नाही. तेव्हा लाली रमाच्या तोंडाला काळं फासते, तर इकडे अबोली स्वतःला सोडते. तितक्यातच अंकुश रॉयल स्टाईलनी तिथे येतो, तर लाली रमाला धक्का देते. तेव्हा तिला अंकुश व अबोली पकडतात. त्यानंतर अंकुश हवेत बंदूक चालवतो, तर लालीसोबत आलेल्या सर्व बायका ताट वाजवायचं बंद करतात. तर लाली खूपच घाबरते. तेव्हा काका हवलदारला तिथे घेऊन येतो व लालीला पकडायला सांगतो. तर आजी समोर येते आणि लालीला बोलते, बघितलं ना, माझा नातू सिंघम आहे. त्यानंतर आजी लालीला मारण्यासाठी अबोलीला बांबू आणायला सांगते. तेव्हा अबोली आजीला बांबू आणून देते. तेव्हा आजी लालीला मारत बोलते, तू आमच्या घरात येऊन नासधूस केली, पैसे घेतले व बोलते, ए अवदासा, तुला वाटलं असेल आम्हाला काही कळत नाही, परंतु मी सर्व काही बघितलं. असं बोलत आजी तिला खूपच मारू लागते. तेव्हा अंकुश आजीला थांबवतो व बोलतो, आजी आता हिला कायद्यात शिक्षा देईल. त्यानंतर अंकुश लालीला विचारतो, तुझी हिंमत कशी झाली माझ्या कुटुंबाला हात लावायची, परंतु आता मी तुला सोडणार नाही असं स्पष्टपणे सांगतो. तेव्हा लाली अंकुशला सांगते, इन्स्पेक्टर साहेब, ही लाली असाच राडा करत नाही. माझ्याकडे अबोलीची आई आली होती. तिने मला सांगितलं, शिंदे कुटुंब माझ्या मुलीवर अत्याचार करतंय. तिनेच मला हा सर्व राडा घालायचे 2 लाख रुपये दिले होते. हे ऐकून अंकुश अबोलीसोबत बाकी सर्वांना मोठा धक्काच बसतो. तेव्हा अंकुश हवलदारला त्यांना घेऊन जायला सांगतो. तेव्हा हवलदार सर्वांना तेथून घेऊन जातात. तर अंकुश अबोलीला बोलतो, तुझ्या घरच्यांचा काय प्रॉब्लेम आहे? आत्तापर्यंत जे काही घडलं त्यात त्यांचं समाधान झालेलं नाही का? तेव्हा अबोली सांगते, सर, मला यातलं काहीच माहीत नव्हतं. तितक्यातच इकडे रमाला चक्कर येतात, तर ती खाली कोसळते. तेव्हा अंकुश व अबोली रमाला उठवतात. त्यानंतर अंकुश रमाच्या चेहऱ्यावर पाणी टाकतो व चेहऱ्यावरील काळं पुसतो. तितक्यातच नीता व शरद तिथे येतात. तर नीता नाटक करत रागूला विचारते, काय झालंय? तेव्हा रागू तिथे घडलेला सर्व काही प्रसंग नीताला सांगते. तेव्हा अंकुश काकाला बोलतो, काका, लवकर डॉक्टरला बोलव. त्यानंतर अंकुश अबोली रमाला घरात घेऊन जाण्यासाठी निघतात. तर अबोली रमाला दरवाजात सोडते. त्यानंतर सर्वजण घरात जातात. तेव्हा नीता तिथेच थांबते व अबोलीला बाजूला आणते आणि बोलते, हे सर्व तुझ्यामुळेच झालं व सांगते, यापुढे माझ्या कुटुंबात ढवळाढवळ केली तर याद राख. त्यानंतर नीता तेथून घरात येते. तेव्हा बाकी सर्वजण रमाला खूपच समजावत असतात. रमा मात्र खूपच शांत असते. रमाची ती अवस्था बघून सर्वांना खूपच वाईट वाटतं. तेव्हा सर्वजण खूपच रडू लागतात. तर अंकुश रमाला मोठ्याने ओरडतो. तेव्हा रमा अंकुशला बाजूला करत बोलते, मी काही केलं नाही, मी माझ्या सुनेचा छळ केला नाही. तुम्ही माझ्या तोंडाला काळं फासू नका असं सांगते. त्यानंतर रमा आजीकडे जाते व बोलते, माझ्या आईला तुम्ही काही करू नका. तेव्हा रमाला अबोली बाहेर उभी दिसते. तर रमा अबोलीकडे जाते व बोलते, अबोली, मी तुझा छळ नाही ना केला, तू ते सर्व काही यांना सांग. त्यानंतर रमा अंकुशला बोलते, माझा अंकुश आला की सर्व काही नीट होईल. तेव्हा अंकुश सांगतो, आई, मीच अंकुश आहे. तेव्हा रमा मात्र कोणाचंही काही ऐकत नाही. नीता रमाकडे जाते. तर रमा नीतालाही जोरात धक्का देते व काही करू नका म्हणून बोलू लागते. तेव्हा अंकुश रमाला भानावर आणण्यासाठी नाविलाजाने तिच्या कानामागं मारतो. ते बघून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तर अंकुश खूपच रडू लागतो व रमाला बोलतो, रमा, मीच तुझा अंकुश आहे. तेव्हा रमा भानावर येते व अंकुशला मिठी मारते. तेव्हा ते दोघे खूपच रडू लागतात. त्यानंतर संध्याकाळी डॉक्टर घरी येतात व रमाला चेक करतात. त्यानंतर डॉक्टर अंकुशला बाहेर बोलवतात व सांगतात, रमा शिंदेंना मानसिक धक्का बसला आहे. त्यांची परिस्थिती खूपच बिकट आहे, त्यामुळे त्यांची जास्तच काळजी घ्या. आता मी त्यांना इंजेक्शन दिलंय, त्यामुळे त्या पुढचे 5-6 तास झोपतील.
परंतु त्यानंतर त्या कशा रिॲक्ट होऊ शकतात काही सांगता येणार नाही. तेव्हा अंकुशला ते ऐकून धक्काच बसतो. तेव्हा तो डॉक्टरला विचारतो, डॉक्टर माझी आई ठीक तर होईल ना? तेव्हा डॉक्टर सांगतात, आता तरी मी काहीच सांगू शकत नाही. त्या शुद्धीवर आल्यानंतर मला त्यांना ऑब्झर्व करावं लागेल, त्यानंतरच काही सांगता येईल. आणि सांगतात परिस्थिती जास्तच हाताबाहेर गेली तर त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल. तेव्हा डॉक्टर अंकुशला रमाची काळजी घ्यायला सांगतात व तेथून जातात. तर त्यांच्या दोघांचं सर्व काही बोलणं अबोली ऐकते. तेव्हा अबोलीलाही खूपच वाईट वाटतं. इकडे अंकुश खूपच अस्वस्थ होतो. तेव्हा तो बाहेर येतो व बाकावर बसतो. तेव्हा अबोलीही अंकुशकडे येते व बोलते, सर तुम्ही शांत व्हा, आपण सर्वजण आहोत ना, आपण सर्व मिळून आईची काळजी घेऊ. तर अंकुश अबोलीला बोलतो, अबोली तूच सांग मी कसा शांत होऊ? तू बघते ना रमाची काय अवस्था झाली. तेव्हा अंकुश अबोलीला सांगतो, मी लहान असताना माझी आई गेली. तेव्हापासून रमानेच मला आईची माया दिली, तीच माझी काळजी घ्यायची. मला तर माझ्या खऱ्या आईचा चेहराही आठवत नाही, परंतु रमाने माझी खूप काळजी घेतली. मी लहान असताना खूप आजारी पडायचो, तेव्हा माझ्याबरोबर नेहमी रमाच असायची. व सांगतो, रमा आणि माझ्या आई अगदी खास मैत्रिणी होत्या. रमा ही त्या काळात एकटी पडली होती आणि माझ्या आजारपणामुळे आमच्या घरी तिचं वारंवार येणं सुरू झालं आणि माझ्यामुळेच तिनं आणि बाबांनी लग्न केलं. नीता तर 4 वर्षांचीच होती तेव्हा तिने सर्वांचीच खूप काळजी घेतली. आमच्या या विस्कटलेल्या भिंतींना तिने घर बनवलं, निस्वार्थीपणे सर्व काही केलं आणि आज तिची असं बोलतो व थांबतो. तेव्हा अंकुश खूपच रडू लागतो व बोलतो, त्यात मी रमावर हात उचलला. रमाला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही असं अबोलीला सांगतो व खूपच रडू लागतो. तर इकडे भावनाला नीताचा फोन येतो. तेव्हा भावना फोन उचलते. तर नीता भावनावर खूपच चिडते व बोलते, एवढं अति करायची काय गरज होती? आपलं तर ठरलं होतं ना फक्त अबोलीला त्रास द्यायचा. या सर्वांमध्ये माझ्या आईला का फसवलं? तिची काय अवस्था झालीये तुम्हाला कळतंय का? तेव्हा भावना विचारते, काय झालं? तर नीता सांगते, इथे येऊन डोळ्यांनी बघा मग कळेल. व बोलते, तुम्हाला काही अक्कल आहे का? असं करत असतात का? तेव्हा भावना म्हणते, नीता तू माझी अक्कल काढू नको, कारण हा सर्व डाव तू रचला होता हे सांगायला मला वेळ लागणार नाही. तेव्हा नीता म्हणते, तुम्ही मला धमकी देऊ नका, कारण आपलं फक्त अबोलीला त्रास द्यायचं ठरलं होतं. तर भावना म्हणते, नीता एकदा का वनवा पेटला की मग सुक्याबरोबर ओलंही जळतं, त्यामुळे तू जास्त मनावर घेऊ नकोस असं नीताला सांगते. यावर नीता बोलते, मला माहिती आहे तू हे सर्व मुद्दाम केलं, मी तुला सोडणार नाही. तेव्हा भावना म्हणते, तू फक्त पोकळ धमक्याच देऊ शकतेस आणि एवढं काही वाटत असेल तर त्या अबोलीला पहिलं घराच्या बाहेर काढ. त्यानंतर भावना लगेच फोन कट करते. तर इकडे नीता अबोलीकडे येते व बोलते, अबोली तुला आमचं सुख बघवत नाही का? तू का असं वागते? सर्व काही तुझ्यामुळेच घडलं अन तू आता इथे येऊन माझ्या भावाचं सांत्वन करते का? तेव्हा अंकुश नीताला बोलतो, नीता यात अबोलीची काही चूक नाही. तेव्हा नीता बोलते, हिचीच चूक आहे. आज जिच्या तोंडाला काळं फासलं ना ती माझी सख्खी आई आहे, त्यामुळे मी आता अबोलीला सोडणार नाही असं बोलत खूपच बडबड करते व अबोलीला इथून निघ म्हणून धक्का देते. तर अंकुश अबोलीला सावरतो व नीताला बोलतो, नीता या क्षणाला फक्त आईची तब्येत जास्त महत्त्वाची आहे. तर नीता म्हणते, मी आईसाठीच म्हणते, आईवर आज हिच्यामुळेच वेड लागायची वेळ आली अन आता ही इथे राहिली तर आई मरून जाईल असं बोलत खूपच रडू लागते व पुन्हा अबोलीला जा इथून म्हणून बोलते. तेव्हा अंकुश नीताला थांबवतो व बोलतो, नीता मी तुझ्यासमोर हात जोडतो, परंतु तू घरात जा. तर नीता घरात जाते. त्यानंतर अंकुशही तिच्या मागे जातो. तेव्हा अबोलीला लाली बोललेलं सर्व काही आठवत असतं. तर पुढील भागात अबोलीला रात्री घराचा दरवाजा उघडा दिसतो. तेव्हा अबोली घरात बघते तर तिला तिथे रमा झोपलेली दिसत नाही. तेव्हा अबोली लगेच अंकुशला उठवते व सांगते, सर आई इथे नाही.
तेव्हा अंकुशही खूपच घाबरतो. त्यानंतर सर्वजण रमाला शोधण्यासाठी निघतात. तर रमा सुसाईड करण्याच्या विचाराने एका बिल्डिंगवर गेलेली असते. तर तिला तिथे बघून अंकुश अबोलीला मोठा धक्काच बसतो. तर आता अंकुश अबोली रमाला वाचवणार का, हे बघणं खूपच रोमांचक ठरणार आहे. पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.